दरम्यान विनायक राऊतांवरील गुन्हा जो दाखल झालेला आहे तो संशयास्पद आहे। ठाण्यामध्येच अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात संशय व्यक्त केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय राऊतांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। विनायक राऊतांवरचे गुन्हे ज्या पद्धतीने दाखल झालेले आहेत ते संशयास्पद आहेत। ठाण्यामध्येच अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। हा त्यांचा एक विषय वेगळा आहे। मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे। ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही, हा काय राजकीय विषय नाही आहे, हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही। बनवू द्या, विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात, पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद आहे। नाही, मी अजून ते FIR वाचली नाही। मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय संशयास्पद असं का म्हणतोय? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात ठाण्यामध्ये।